नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरे आहात का? बरेच असाल. चला तर मी आज तुमच्यासाठी मलाई पालक पनीरची रेसिपी घेऊन आली आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम कढईमध्ये 2 ग्लास पाणी घ्या. त्याच्यामध्ये छान स्वच्छ निवडलेला पालक घालून घ्या. पालक छान आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता आपला पालक शिजून तयार आहे. आता हा आपल्याला वेगळ्या एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याचं जे खालचं जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे. ते पाणी वापरायचं नाही आहे. आणि या पालकामध्ये वरतून आपल्याला गार पाणी टाकायचं आहे. गार पाणी याच्यासाठी टाकायचं की आपल्या पालकाचा जो हिरवा कलर आहे तो असाच राहतो. त्याच्यासाठी आपल्याला थंड पाण्यामधून पालक एकदा धुवून घ्यायचा आहे आणि मिक्सरला वाटायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि काजू घालायचे आहेत. मिक्सरला छान पेस्ट करायची आहे. आता आपण फोडणीची तयारी करूयात. कढईमध्ये तेल टाका, जिरे टाका, बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्या. बघा आपला कांदा छान लालसर परतून झालेला आहे. तुमच्या आवडीनुसार आलं लसूण पेस्ट घाला. बारीक चॉप केलेला टोमॅटो घाला. छान मिक्स करून छान परतून घ्या. मसाले ॲड करूयात. मिरची पावडर, धने पावडर, हळद आणि गरम मसाला हे 3 मसाले मी ॲड केलेले आहेत. आपण बारीक पेस्ट केलेली आहे पालकाची ती त्याच्यामध्ये ॲड करूयात. छान मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं छान मिक्स कराल तेवढं आपलं वाटण आणि पालक मिक्स होतो. आणि आपल्याला मिक्सरचं भांडं धुवून अगदी थोडंसं नावासाठी पाणी घालायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला हे पालक छान शिजवून घ्यायचं आहे. आणि मी याच्यामध्ये आता पनीरचे तुकडे ॲड करणार आहे. बघू शकता तुम्ही छान तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही पनीरचे पीस करून याच्यामध्ये ॲड करा. चवीनुसार मीठ घाला. छान मिक्स करा आणि नंतर 5 मिनटं झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आणि वरतून आपल्याला याच्यामध्ये मलाई क्रीम घालायची आहे. बघू शकता. आणि छान मिक्स करायचं आहे. आणि तयार आहे आपली मलाई